ओके. तर आज पण आपण अजून एकदम भन्नाट असा लर्निंगचा व्हिडिओ म्हणजे पोस्ट ॲनालिसिस. नावाला फक्त पोस्ट ॲनालिसिस आहे, पण तुम्हाला तर खरंच माहिती आहे मी टेलिग्रामवरती एक लेवल शेअर करतो. आणि भले मी कधीतरी तुम्हाला पण वाटत असेल की महत्त्वाची लेवल शेअर केले नाही, पण काय होतं की मी सारखं चार्ट बघत नाही. मी तुम्हाला तर माहिती सेटअप कसं आहे, मी पटकन माझे 100-150 पिप्स कॅप्चर करतो आणि परत माझ्या कामात किंवा कारण पैसे कमवायचे कशासाठी. जर आपण पैसे कमवून फक्त चार भिंतीच्या आतमध्ये बसणार असू, कुठं फिरणार नसू किंवा स्वतःसाठी किंवा घरच्यांसाठी जर आपण टाईमच देणार नसो, म्हणजे टाईम द्यायला आपल्याला जमत नसेल, तर मग पैशाचा ह्या उपयोग काय आहे. मग त्याच्यामुळं मी कंटिन्यू चार्ट बघत नाही. मी चार्ट पण बघतो आणि एकच सेटअप फॉलो करतो. आणि बघूया, हा व्हिडिओ थोडा मोठा झाला तरी चालेल, पण रोज आपण असे चांगले एकदम लर्निंगचे व्हिडिओ आणि भविष्यात आपण भरपूर काही करण्याचा प्रयत्न करूया. थोडं सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह होऊया, कारण आत्तापर्यंत मी फक्त स्वतःसाठी काम केलेलं आहे, पण थोडंसं आपण सगळ्यांसाठी काम करू, मराठी माणसांसाठी काम करू. कारण मार्केटमध्ये आत्ता बघायला गेले तर कन्फ्युजन करणारे भरपूर आहेत. म्हणजे तुम्हाला एवढे असे बेसिकपासून ते ॲडव्हान्स सांगतील आणि काय शिकवणारे XYZ, कसले स्ट्रॅटर्जी सेटअप आणणारे, त्यानंतरनं काय म्हणतात ते न्यूज बेस्ड ट्रेडिंग, इंडिकेटर, त्यानंतरनं ICT, SMC, FVG एवढे प्रकार झालेत मार्केटमध्ये की एक नॉर्मल जो मराठी माणूस आहे, जो सर्वसाधारण माणूस आहे, तो इतका कन्फ्यूज होऊ शकतो की अक्षरशः म्हणजे तो वैतागेल माहिती आहे का या सगळ्या गोष्टींना. तर आपण बघूया. काल जर आपण बघितलं, थोडंसं मी चार्ट आहे ना थोडासा झूम आउट करतो आणि जर इथं बघितलं ह्या ठिकाणी, तर आपण ही जी रेंज आहे ह्या रेंजचा आपण अभ्यास केला होता काल आणि आपण इथून पण अभ्यास केला होता इथपर्यंत. तर आता जर तुम्ही नीट बघितलं तर ही जी रेंज आहे त्याचे 75% लेवल ही आहे. ही जी लाईन तुम्हाला दिसते लाईन, ती 75% आहे. आणि ती जर लाईनचा जर नीट विचार केला तर तो एक रेजिस्टन्स आहे. आणि हा जो बॉक्स दिसतोय तुम्हाला, हा बॉक्स पण ह्या रेंजमधूनच आलेला आहे. आणि आज जर तुम्ही मार्केट बघितलं तर एकदम सोप्या पद्धतीने सांगतो. खालची जी रेंज ही दिसते तुम्हाला, तर मार्केट इथून वरती असं चाललं होतं इथून. आणि हे इथून का वरती चाललं होतं हे लर्निंग मेंबरना माहिती आहे, ज्यांनी प्रॉपर अभ्यास केलेला आहे ह्या सेटअपवरती किंवा ज्यांनी एक पॉईंट नोट डाऊन केलेला आहे, प्रॅक्टिस केलेली आहे, त्यांना माहिती आहे. तर थोडंसं जर मी असं झूम आउट केलं तर मार्केटनी इथं गॅप ठेवलेला आहे रेजिस्टन्ससाठी आणि मार्केट कंटिन्यू खाली येते. तर ते ही जी रेंज दिसते त्या रेंजच्या बरोबर ठराविक ठिकाणी मार्केटने सपोर्ट घेतलेला आहे. आता ही ठराविक ठिकाणी का म्हणतो आहे मी, कारण हे ग्रुपमध्ये जे लर्निंग ज्यांनी केलेली आहे त्यांना माहिती आहे ठराविक ठिकाणी म्हणजे नेमकं कुठून. आणि तुम्हालाही समजेल काय, तुम्ही एवढं म्हणजे असं नवीन नाही आहे, तुम्ही पण चांगलं करता. मला बरेच स्क्रीनशॉट वगैरे येतात लोकांचे, एक्सपिरियन्स ट्रेडर पण भरपूर आहेत. तर ही जी सेलिंगची मार्केटने रिट्रेसमेंट दिली आहे ते बरोबर इथून सपोर्ट घेतलेला आहे ह्या रेंजच्या. आणि हाच बॉक्स सांगू शकतो कुठून घेतला. हा जर बॉक्स मी इथे ठेवला ह्या ठिकाणी, तर बरोबर इथून मार्केटने सपोर्ट घेतला आहे. आता इथून सपोर्ट घेतला आहे तर ते कुठपर्यंत जाणार आहे. मग आपण काय करणार आहोत, एकदम सोपं, जिथून मार्केटने सपोर्ट घेतला आहे त्याची आपण रेंज काढणार आहोत आणि बघणार आहोत की गोल्ड कुठपर्यंत जाऊ शकतो. तर जर नीट बघितलं तर ही एक नवीन रेंज आपण काढली होती आणि मार्केटनी मस्तपैकी हळूवरती म्हणजे ओव्हरनाईट गेलं होतं वरती मस्तपैकी आणि ते रिट्रेसमेंट पुलबॅक देत गेलं होतं. आणि जर हा बॉक्स घेतला तुम्ही कोणत्याही पुलबॅकला ठेवला, इथं जरी ठेवला तर बरोबर तुम्हाला खाली सपोर्ट भेटतो आहे, इथं ठेवला तर खाली सपोर्ट भेटतो आहे, कुठेही ठेवा, अक्षरशः इथं ठेवला तरी खाली तुम्हाला 75% सपोर्ट भेटतो आहे, इथं जरी ठेवला तरी खाली सपोर्ट भेटतो आहे. म्हणजे विचार करा स्ट्रॅटर्जी काय लेवलची असेल, कसा हा जादूचा बॉक्स काम करतो आहे. मी जादूचाच बॉक्स म्हणतो ह्याला, कारण तो आपल्यासाठी जादूचा आहे. कारण एवढ्या कन्फ्युजन आणि ट्रेंडिंग कॉम्पिटिशन दुनियामध्ये जर आपल्याला ठराविक एकच सेटअप जर एवढं मस्त आपल्याला हे देत असेल सगळं, म्हणजे जिथल्या तिथं सगळं करून देत असेल, तर तो आपल्यासाठी एक जादूचाच बॉक्स झाला. फक्त त्याच्यावरती प्रॅक्टिस करणे आणि एक पॉईंट शिकणे हे खूप महत्त्वाचे आहे. तर सकाळी मी तुम्हाला ट्रेड का दिला होता, मार्केटनी थोडं जर नीट बघितलं तर
इथून एक सेलिंग येत होती. आता ही सेलिंग येते तर 100% आपल्याला माहिती आहे सपोर्ट कुठं असणार आहे. मी इथूनच हा एक ट्रेड दिला होता आणि त्याच्या मागं रिझन काय होतं जर नीट बघितलं तर रिझन हे होतं, हा जर बॉक्स आपण घेतला, हा खालचा बॉक्स, आणि घेऊन जर जिथून पण सेलिंग येते तिथं जर हा बॉक्सवरती ठेवला तर खाली तुम्ही बघू शकता एकदम पिन पॉईंट मार्केटने इथून सपोर्ट घेतला आणि मार्केट हळूहळू वरती चालले. तर सकाळचा ट्रेड किती मस्त होता, एकदम मॉर्निंगचा, ते तुम्हाला पण कळलेलं असेल. आणि इथून जर हा बॉक्स ठेवला तर मार्केटने बरोबर इथं थोडंसं गॅप ठेवला आहे, त्याच्यामुळं खाली आलं आणि बरोबर सपोर्ट घेतला लगेच वरती अप साईडला. म्हणजे 100-150 पिप्स कॅप्चर करणं किती सोपं आहे जर प्रॉपर काम केलं तर. फक्त सेल तुम्हाला मोठा घ्यायचा नाही आहे किंवा अकाउंट वॉश आउट करायचं नाही आहे, एवढंच फक्त तुमच्या हातात आहे. आणि ते का जर तुम्ही ॲव्हरेजिंग करत नसताल तर $100 जर तुमचा अकाउंट असेल तर 0.01 जरी तुम्ही एंट्री घेतली तरी मॅक्सिमम जरी तुम्ही $10 जरी किंवा समजा एक $7-8 जरी एका ट्रेडमध्ये एस एल लावला, सिस्टीम एस एल लावला तरी तुम्ही प्रॉपर काम करू शकता. तुम्हाला 100-150 पिप्स तर आरामात भेटतील. आणि हा बॉक्स जर तुम्ही बघितला तर हा 160 पिप्सचा आहे. म्हणजे तुम्हाला एका ट्रेडमध्ये नाही म्हणलं तरी 100 पिप्स आरामात भेटणार आहेत. आणि इथून पण सेलिंग बघा, हा जर मी साईडला ठेवला बॉक्स आणि इथून जी सेलिंग आली ते बरोबर 75% सपोर्ट लगेच अप साईडला. आणि अप साईडला ही किती आली मुवमेंट ती पण बघूयात. इथून जर बघितलं तर डायरेक्टली 180 पिप्स आणि आपल्याला कॅप्चर किती करायचे आहेत, 100 ते 150. मग विचार करा. आणि आता जर आपण थोडंसं खाली आलोत, ह्या ठिकाणी आलोत, ही जी सेलिंग दिसते कुठून, ही जी सेलिंग दिसते मार्केटने कंटिन्यू दिलेली, तर ठीक आहे आत्ता सेलिंग आली आहे पण ती कुठपर्यंत जाणार आहे हे कसं कळणार. मग त्याच्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, थोडंसं झूम आउट करायचं आहे चार्टला. आणि जेव्हा तुम्ही झूम आउट करता तेव्हा तुम्हाला एकदम पिन पॉईंट काय कळतं, हे 25%चा बॉक्स साईडला ठेवला मी. आणि त्याच्यानंतर थोडंसं जर झूम आउट केलं तर मार्केटने परत वरती इथं गॅप ठेवला आहे आणि मार्केट खाली चाललं आहे. आणि बरोबर इथूनच एक सपोर्ट घेतलेला आहे, इथूनच या ठिकाणी वरनंच एक सपोर्ट घेतलेला आहे. आणि जर हे क्लिअर केलं थोडं आणि जर ह्याची रेंज काढली आपण, म्हणजे ह्या कॅन्डलची जर रेंज काढली आपण, मार्केट कुठून कुठपर्यंत पडणार आहे हे जर बघितलं तर ह्याचं टायमिंग काय आहे, ह्या थोडंसं मी साईडला घेतो म्हणजे मला टायमिंग कळेल. ह्याला इथं साईडला घेतो आणि ह्याचा जर टायमिंग बघितला कॅन्डलचा, जिथून सेलिंग आली मार्केटमध्ये त्याचा जर टायमिंग बघितला तर 8:36 आहे. लगेच मी इंडिकेटरमध्ये जाणार, इथं टाईप करणार 8:36 आणि ओके करणार. ओके केले की लगेच मला एक रेंज आली, ती रेंज मी ड्रॉ करून बघणार मार्केटनी काय केलेलं आहे. तर बरोबर 27.2 एकदम पिन पॉईंट जर बघितलं तर रेंज कंप्लीट झाले एक पुल बॅक आलेला आहे इथून. आणि हा पुल बॅक बघा कितीचा आहे, $100 आहे, म्हणजे 100 पिप्स आहे. आणि परत मार्केटने त्याला ब्रेकडाऊन केलेलं आहे. आणि परत जर ब्रेकडाऊन केलं आणि ह्याची जरी तुम्ही रेंज काढली तरी ती बरोबर इथपर्यंत येणार आहे. ह्याची रेंज काढली की ती इथपर्यंत येणार आहे. आणि सकाळी मी इथूनच सांगत होतो, ते का सांगत होतो कारण जर नीट बघितलं तर ही जी रेंज आहे ह्याला ब्रेक कोणी केलं आहे, ह्यानी केलेलं आहे, ह्या स्विंगनी. तर ह्या स्विंगची जेव्हा आपण रेंज काढतो ती बरोबर ह्याचा सपोर्ट इथपर्यंत येतो आणि इथून मग अप साईडला फुल बाईंग आलेली आहे. आणि जर हे सगळं क्लिअर केलं आणि समजा मी ह्याची रेंज काढली, कशाची, हे एका साईडला ठेवलं येतं आणि परत मी इथून खालून जेव्हा रेंज काढतो तेव्हा हा जो मोठा बॉक्स तुम्हाला दिसतोय वरचा तोच आहे. आणि जर सगळं क्लिअर केलं, हे पण मी डिलीट केलं, हे जे आहे ते लाल, समजा हे लाल पण मी डिलीट करून टाकलं ड्रॉ केलेलं. आणि थोडंसं मी झूम आउट केलं तर मला काय कळतं आहे की मार्केटनी अप साईडला रॅली केलेली. आणि इथून पण बरोबर मी एक सेलिंगचा हा एक ट्रेड दिला होता. तो का दिला होता त्याच्या पण मागे एक रिझन आहे. जर मी हे ड्रॉ केलेलं डिलीट केलं आणि ह्याचा एक बॉक्स घेतला, ह्या रेंजचा, ही जी रेंज आहे ह्याचा जर मी एक बॉक्स घेतला, अजून एक जर ह्याचा मी बॉक्स घेतला, ओके, आणि हा मेन बॉक्स मी डिलीट केला आणि त्याच्यानंतर हा जर बॉक्स मी इथं वरती ठेवला तर बरोबर 50% म्हणजे ह्या बॉक्सच्या 50% पासून मार्केटने एक सेलिंग दिली होती. आणि
जर तुम्ही थोडंसं म्हणजे मागचे जर काही तुम्ही चार्ट जर बघितले, बॅक टेस्टिंग केली, तर मार्केटनी हे पण केलेलं आहे. मार्केटनी ह्या पूर्ण रेंजच्या वरती ब्रेकआउट करून मग मार्केट खाली पण आलेलं आहे. आणि मी हे छोट्या छोट्या गोष्टी नोटीस करतो. मग तुम्ही पण लर्निंग मेंबरवाले जर तुम्ही पण ह्या छोट्या छोट्या गोष्टी नोटीस केल्या की मार्केट रेंजला कसं रिॲक्ट करतं आहे, तर मग तुम्हाला त्या गोष्टी समजणार आहे. तर मग तुम्ही त्या सगळं फॉलो करू शकता. आणि तीच सेलिंग मी इथं दिली होती. मी मग नंतर काय केलं होतं, ह्याची रेंज काढून मी बरोबर हे इथं ह्याचा एक सपोर्ट आला होता आणि सपोर्ट पण आला आहे. आणि बरोबर इथून अप साईडला पण रॅली केलेली आहे. आणि या प्रत्येक स्विंगची जर तुम्ही रेंज काढली, कॅन्डलची रेंज काढली, तर ती बरोबर आपल्या लेवलनुसार पिन पॉईंट आहे. इथं पण तुम्ही आत्ता पण बघितलं तर ही जी रेंज आहे ह्याचं बरोबर 75% इथून आहे. इथली रेंज काढली तर बरोबर इथं त्याचा रेजिस्टन्स आहे आणि इथून शार्प सेलिंग आहे. आणि ही सेलिंग खूप लोकांनी कॅप्चर केलेली आहे. अक्षरशः 500 पिप्स कॅप्चर केलेले आहेत आणि मला स्क्रीनशॉट पाठवलेले आहेत. मी तुम्हाला पण दाखवलेले आहेत. आणि त्याच्यानंतर फायनल जे आत्ता मार्केट चालू आहे, तर इथून जेव्हा आपण हे रेंज काढतो आणि हे पण माहिती आहे की ही रेंज ब्रेक केलेली आहे, त्याच्यामुळं आपण इथून ही रेंज ड्रॉ केलेली आहे. तर मार्केटनी बरोबर पिन पॉईंट एकदम सपोर्ट कुठून घेतला आहे ते पण बघा. एकदम पिन पॉईंट ही जी रेंज आहे ह्या रेंजच्या 75% सपोर्ट घेतलेला आहे. आणि आता ते वरती पण चालले, तर ते का चालले ते पण बघूयात आपण. हात जर बॉक्स आपण घेतला, म्हणजे समजा हा एक आपण 25%चा बॉक्स घेतला आणि हा जर इथं वरनं सेलिंगपासून ठेवला, तर बरोबर मार्केटनी इथून एक मुवमेंट दिली होती, इथून 180 पिप्सची. आणि जिथून सेलिंग आली तिथं जरी हा बॉक्स ठेवला, तर बरोबर पिन पॉईंट परत मार्केटनी खालून एक बाईंग दिलेली आहे आणि ती पण डायरेक्ट 120 पिप्सची. मग जर तुम्हाला हा बॉक्स वापरून जर 120-150 असे पिप्स भेटत असेल, तर प्रॉब्लेम काय आहे? मग त्याच्यासाठी मी काय म्हणत असतो की एकाच सेटअपवरती लक्ष द्या, प्रॉपर शिका. कारण $90-100 फी म्हणजे ही फी का ठेवली ते का बघा पहिलं. कारण फी अशासाठी ठेवली की जे पण शिकतील ते प्रॉपर शिकतील आणि त्यांना त्याची किंमत असावी. असं नाही की किंमत नाही आहे आणि आपण कुठून तरी कोर्स घेतला आहे, काहीतरी केलं आहे, टाईमपास करतो आहे, असं नसावं. कारण मी पण स्टार्टिंगमध्ये भरपूर इंडियन मार्केटमध्ये कोर्स केलेले आहेत, त्याच्यानंतरनं फॉरेक्समध्ये कोर्स केलेले आहेत. पण मला कोणाच्या कोर्सचा काहीच उपयोग झालेला नाही आहे. जेव्हा आपण स्वतः थोडंसं, कारण ॲज अ मराठी माणूस मी खरं गोष्ट सांगतो, ॲज अ मराठी मी सगळ्यांचे हिंदीवाल्यांचे कोर्स केलेले आहेत. पण हिंदीवाले लोक काहीच एवढं स्पष्ट सांगत नाहीत. ते फक्त काहीतरी भरकवट हे करतात, म्हणजे विषय सगळा भरकुटून जातो, दुसरीकडे जातो विषय. तर ते ICT, SMC, FVG असं काहीतरी वेगळंच, मग ते थोडंसं कन्फ्युजन आहे भरपूर. मग त्याच्यामुळं मग मी स्वतः थोडंसं लक्ष घालून बॉक्स ड्रॉ करून, किंवा समजा बॉक्स ड्रॉ जर यूट्यूबला तुम्ही बघितलं असेल, समवन पीपल बॉक्स ड्रॉ करतो आहे, तरी पण त्याला कसं ब्रेक करता येईल, त्याच्यात आपलं काय स्वतःचं टाकता येईल, त्याच्यात परत कंडिशन कसं तयार करता येईल, ह्या गोष्टींचा खूप मी अभ्यास केलेला आहे. त्याच्यामुळं मग तुम्ही आत्ता पण बघत असताल, तुम्ही पण त्या लोकांच्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करत असताल. ते लोक जसं शेअर करतात ट्रेड, तसंच लगेच माझं पण कधी तर त्यांच्यापेक्षा पण आधी आपला ट्रेड शेअर केला जातो ह्या गोष्टींचं. मग हे कशामुळे पॉसिबल होतं? बॅक टेस्टिंग, अभ्यास आणि ह्या गोष्टींमुळे पॉसिबल होतं. आणि ते लोक तुम्हाला हे तिकडून येऊन सांगणार नाही आहेत की तुम्हाला असं बॉक्स घ्यायचं आहे, तसं करायचं आहे. पण ॲज अ मराठी माणूस आपण एक गोष्ट सांगतो आहे, एक गोष्ट सगळं शेअर करतो आहे. आणि भविष्यात तुम्ही विचार करा, जर तुम्ही एकाच सेटअपवरती काम केले तर किती तुम्ही प्रॉपर अभ्यास करून पुढं जाऊ शकता. आणि एकच सेटअप जेव्हा आपण 90 दिवस किंवा 100 दिवस फॉलो करतो, 3-4 महिने फॉलो करतो, तेव्हा त्याच्यातला क्लू आपण छोट्या गोष्टी शिकतो. आणि मग आपण मार्केट कोणतं पण असो, साईडवेज असो किंवा ट्रेनिंग असो, तर मग आपण ती मुवमेंट, समजा तुमचा एक जरी SL गेला, 2 SL गेले, पण तिसऱ्या वेळेस आपण सगळं SL पण कवर करतो आणि प्लस बोनस 2, 3, 4 असं प्रॉफिटमध्ये पण राहतो. मग हे कशामुळं पॉसिबल होतं? फक्त आणि फक्त एकाच सेटअपवरती काम केल्यामुळे. तर मग हा व्हिडिओ आपला आहे पोस्ट ॲनालिसिस व्हिडिओ, आणि सगळं पिन पॉईंट आहे. मी हा पण ट्रेड तुम्हाला दिला असता, पण फक्त ट्रेड घेणे हे डोक्यात ठेवू नका. तर तुम्ही काही करून लर्निंगवरती फोकस करा, कारण लर्निंग खूप महत्त्वाचे आहे. आणि बाकी काय, मग व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा. असेच जर तुम्हाला रोज व्हिडिओ पाहिजे असतील लर्निंगचे, आणि जरी तुम्हाला ह्यातलं काही समजलं नाही, तर तुम्ही मला टेलिग्रामला मेसेज करा. मी तुम्हाला बिनधास्त सांगेन की ह्याच्या मागचं लॉजिक काय होतं, रिझन काय होतं, ठराविक गोष्टींच्या मागं. मी काय असं अडवून धरणार नाही की म्हणणार नाही, किंवा मी रिप्लाय देणार नाही, इग्नोर करणार नाही. मी बिनधास्त तुम्हाला सांगेल. फक्त व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा नेमकं तुमच्या मनात काय आहे आज, किंवा
उद्या काय पाहिजे किंवा कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे, जे पण काही असेल बिनधास्त विचारा, मी बिनधास्त व्हिडिओ बनवून सांगेन किंवा मेसेज करा, मी बिनधास्त रिप्लाय करेन, काही प्रॉब्लेम नाही. धन्यवाद.